अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली विकेट पडणार अशा चर्चा सुरू झाल्यात। यामागचं कारण म्हणजे जुन्नर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी काही काळ त्यांच्याशी संवादही साधला, तर शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्षप्रवेशावर सूतोवाच केलं। त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार पुन्हा शरद पवार गटात परतत आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली। लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेसाठी शरद पवार मैदानात उतरले। त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेडचा दौरा केला। त्यावेळी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आमदार अतुल बेनके तुतारी फुंकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। हल्ली कुठे पक्षात आहेत, पण ते अजित पवार गटात आहेत ना। राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी फुटलेली। मला माहिती नाही आज तुमची त्याची चर्चा झाली नक्की काय चर्चा काही झालेली नाही। लोक विचारले येतात। असं आहे की त्याचे वडील माझे मित्र होते अनेक ठिकाणी बोलत आणि आमच्या मित्राचा तो मुलगा, त्याचे राजकारण काही होत असेल तर ती त्यावेळेला त्याचा निकाल देऊ। दार ठोठायचा विषय नाही। मी कुठल्याच बाबतीत त्या दृष्टिकोनातून विचार केलेला नाही किंवा अतुल तू इकडे ये असंही ते मला कधी अजून काही म्हणालेले नाही। राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर चालत राहील। अनेक स्थित्यंतर मी आमदार झाल्यापासून पाहिलेले आहे, डे वनपासून तुम्ही पण सगळ्यांनी पाहिलेले आहे। जे महाराष्ट्राच्या 50 वर्षाच्या राजकारणात जेवढी घडली नसेल तेवढी या पंचवार्षिकमध्ये घडली। अजूनही काही स्थित्यंतर होतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही कल्पना नाही आणि काही सांगूही शकत नाही। पण त्या सगळ्या गोंधळात पाडण्यापेक्षा जुन्नरच्या हितासाठी ज्याच्यासाठी मला लोकांनी निवडून दिले ते काम आपण डोकं विचलित न ठेवता मन शांत ठेवून जुन्नरसाठी मला जे करता येईल ते मी करत राहणार। भेट घेतली म्हणून काय झालं? नाही असू दे ना। आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात। हे अशा भेट घेतली काय बिघडलं? अजित गावांनी भेट घेतली, 2 दिवसानंतर प्रवेश झाला। मग होऊ दे ना। त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाईट वाटतं? इकडं तिकडं नेहमीच, आज नाही, तुम्हाला 2019चा काळ आठवत असेल। 2019ला पण मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किंवा माजी मंत्री हे समोर भाजपमध्ये गेलेले होते। त्याच्यात आज 40 आमदार तरी तुम्हाला तिथं दिसतील जे पूर्वाश्रमीचे, असे इकडं तिकडे जातात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अतुल बेनकेंनी सुमारे 6 महिने तटस्थ भूमिका घेतली होती। मात्र त्यानंतर जुन्नरच्या विकासासाठी त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हेंनी विजय मिळवला। अतुल बेनके आणि अमोल कोल्हेंची मैत्री शिरूर मतदारसंघात सर्वश्रुत आहे। त्यामुळे अतुल बेनकेंनी अमोल कोल्हेंना मदत केली का अशी चर्चा रंगत असते। जुन्नरमध्ये कोणाला किती मतं मिळाली ते बघूया। डॉक्टर अमोल कोल्हेंना 1,08,119 मतं मिळाली, तर शिवाजीराव आढळरावांना 56,726 मतं मिळाली। कोल्हेंना 51,393 मताधिक्य आहे। ही गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे, ज्यांनी काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी। मी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय। मी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आढळराव पाटलांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं प्रचाराचं काम केलं आणि जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून मी कार्यरत राहून अनेक तालुक्यातले कामं करण्यास कटिबद्ध आहे। शरद पवारांच्या भेटीनंतर आमदार अतुल बेनकेंनी मोठं विधान केलंय। विधानसभेआधी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा अतुल बेनकेंनी केलाय। दरम्यान अतुल बेनके यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार संतापले। कोण अतुल बेनके? एवढा महत्त्वाचा माणूस आहे का असा सवाल त्यांनी केलाय। पक्षाचा हा व्यक्तिगत निकाल घेणार नाही। माझे सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचार झाली तर कसं आहे
विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाईम आहे. त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं. काही म्हणजे काही. यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढं जातो आहे तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं. यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात. म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे. मी फक्त 288 पैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कसं काय सांगू शकतो. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असे संकेत पक्षाच्या अध्यक्षांनी उत्तर द्यावं एवढा कोण महत्वाचा माणूस आहे. कुणाबद्दल विचारायचं ह्याचे तारतम्य ठेवा. राजकारणात फलसूस माणसंही असतात, विधानं करतात, त्याची काय नोंद घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी. पुण्यामध्ये पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हेंसह पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार प्रथमच एकत्र आले. त्यामुळे आगामी विधानसभेपूर्वी पवार काका पुतणे एकत्र येणार का हा सवाल उपस्थित होता. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे.